नागपूरच्या केळवद परिसरातून मानवतेला काळीमा फासणारी आणि आई मुलीच्या नात्याला कलंकित करणारी अत्यंत संतापजनक घटना आता समोर आली आहे। पोटच्या गोळ्याचं रक्षण करायचे सोडून एका आईनं आपल्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा अक्षरशः सौदा केलाय। अवघ्या 23,000 रुपयांसाठी प्रियकराच्या मदतीनं आईनं आपल्या लेकीची विक्री केली आहे। पाहू इथे संपूर्ण हदरवणारे प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। आई मुलीच्या नात्याला कलंकित करणारी अत्यंत संतापजनक घटना नागपूरमधील केळवदमधून पुढे आली आहे। नागपूरमधील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या आयुष्यात हा भयानक प्रसंग घडलाय। गेल्या 2 वर्षांपासून आई वडील विभक्त राहत असल्यानं मुलगी आईसोबतच राहत होती। मात्र गेल्या 2 महिन्यात आईचे एका युवकाशी अनैतिक संबंध जुळले आणि तिथूनच या निष्पाप मुलीच्या आयुष्यात अक्षरशः अडचणी निर्माण व्हायला सुरुवात झाली। शुक्रवारी सकाळी प्रियकराच्या फोन नंतर आई मुलीला घेऊन मेयो हॉस्पिटल परिसरात पोहोचली। तिथून संशयित आरोपी कारनं त्यांना कोराडी मंदिरात घेऊन गेले। इंदूरहून पार्टी आली आहे, तू काही दिवस त्यांच्या सोबत इंदूरला जा, आपल्याला पैसे मिळणार आहेत असं आमिष दाखवून आईनं मुलीला लग्नास तयार केलं। मंदिरात लग्न उरकल्यानंतर आई आणि तिचा प्रियकर मुलीला तिथेच सोडून फरार झाले। लग्नानंतर आरोपी पीडित मुलीला कार क्रमांक MP 11 ZN 6713 या कारनं मध्य प्रदेशातील इंदूरकडे घेऊन जात होते। मात्र प्रवासादरम्यान आरोपींमध्ये सुरू असलेल्या चर्चेवरून मुलीला समजलं की तिच्या स्वतःच्या आईनेच तिचा 23,000 रुपयांमध्ये अक्षरशः सौदा केलाय। हे समजताच मुलीच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली। मात्र न घाबरता या 16 वर्षाच्या मुलीनं अत्यंत हिम्मत दाखवली। तिने कारमध्येच विरोध करत लागलीच केळवद पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि आपल्यावर घडलेली सगळीच आपबीती पोलिसांना सांगितली। घटनेचं गांभीर्य ओळखत केळवद पोलिसांच्या ताफ्यानं तात्काळ सूत्र हलवली आणि ही जी कार होती ती कार गाठली आणि मुलीची सुरक्षित पद्धतीनं सुटका केली। या प्रकरणी केळवद पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांसह विविध गंभीर कलमांवर आता गुन्हा दाखल केलाय। या कारवाईत मुलीची आई, तिचा प्रियकर तसेच रवि यादव, रामप्रसाद यादव, संजय परमार, राजेश वछांगी, दुलेसिंग कछवाया आणि खाला चाची अशा एकूण 8ही आरोपींना पोलिसांनी अक्षरशः बेड्या ठोकलेल्या आहेत। नक्कीच जर पाहिलं तर अवघ्या 16 वर्षाच्या मुलीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे, तत्परतेमुळे आणि केळवद पोलिसांच्या जोरदार तपासामुळे, त्याचबरोबर वेगवान पद्धतीच्या तपासामुळे या अल्पवयीन मुलीची नरक यातनांमधून आता सुटका झाली आहे। मात्र अवघ्या काही हजारांच्या लाचेसाठी, अवघ्या काही हजारांच्या पैशासाठी स्वतःच्या लेकीचा सौदा करणाऱ्या या निर्दयी आईच्या कृत्यानं संपूर्ण नागपूर जिल्हा आता सुन्न झालाय, हादरून गेलाय। या प्रकरणातील इतर काही धागेदोरे किंवा या प्रकरणामध्ये इतर काही मानवी तस्करीचं मोठे रॅकेट यामध्ये सक्रिय आहे का, याचा सखोल तपास आता केळवद पोलीस करतायत। या आरोपींच्या चौकशीमधून आता कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।